आज मी केलं सगळ्यात स्वस्त जेवण. तर स्वागत मंडळी, मी आहे सूर्यादी आणि आजचा ब्लॉग सुरू करू देवाला फूल वाहण्यापासून. आणि आपलं देवघर तर एकदम चकाचक होतं, मस्तपैकी फुलं पण वाहिले होते. आपण देवाचे पण पाय पडल्या. आणि भाई दररोजच्या सारखी आत्ता आपली मीटिंग आहे आणि मीटिंग झाल्यावर तुमच्याशी भेटतो भाऊ. आणि कधी कधी काय होतं काय माहिती, काम एकदम मक्खन चालतं आणि कधी कधी एकदम असं थांबेल राहतं भाई, काहीच करावं वाटत नाही. काय माहिती का बरं. तुम्हाला तुमची बुद्धी तल्लक आणि चांगली ठेवण्यासाठी, स्मार्ट ठेवण्यासाठी एक उपाय सांगतो. पाणी जितकं जास्त पितं तितकं प्यायचं. आणि आता थोडं बाहेर जायचं होतं तर स्कूटीवर पाणी मारलं थोडं, कारण की लई दिवसाची काढली नव्हती आणि इतकी धूळ लागली होती. तर काय करू म्हणलं, पाणीच टाकलं. आणि आज पहिल्यांदा मला माहीत झालं इतकं कमी रुपयात पण जेवण राहतं. म्हणजे बाकी मेसचं त्याचं माहिती समजा, पण हे 80 रुपये तर राईस प्लेट, त्याच्यामध्ये 2 भाज्या, वरण भात, दही, ते सगळं. बाई पहिल्यांदा पाहिलं, म्हणलं आज तर खाऊच. पण ना इथं नाही, पार्सल घेतलं आहे, घरी गेल्यावरच खाऊ. कम्फर्टेबली खाता येईन घरी. आणि भाई क्वालिटी डिसेंट होती. वरण भात, 2 भाज्या, पापड, दही. आणि मी दाखवतो का बरे, असंच मला वाटलं दाखवावं की 80 रुपयात भेटतं इतकं. ॲज ऑलवेज दुपारचं जेवण केल्यानंतर आळस आला, पण मी झोपणार नाही, काम करन. दुपारचा व्ह्यू किती शांत होता, इतकं कडक ऊन, कोण निघणार आहे भाई बाहेर. मी तर जांभळ्या देऊनच परेशान. आणि कधी कधी तुम्हाला पण माझे व्लॉग बघून अशी जांभळ्या येत असन. हां, ते कारण की सध्या मी चालू केलं आहे मिनी व्लॉग बनवणं. मला काही आयडिया नाही कसं काय टाकावं कंटेंट. तर मी हळूहळू शिकतो आहे आणि चांगलं बेटर कंटेंट बनवून ट्राय करेन. जर तुम्ही आपला कालचा मिनी व्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल, आपण हे एक मिरर स्टिकर घेतलं आहे बेसिंगच्या समोर लावण्यासाठी. पण ते भाई ते लगेच खराब झालं आणि तुम्हाला स्क्रॅचेस पण दिसत नसेल, पण मला दिसत आहे. आणि आता होती EOD मीटिंग, म्हणजे एंड ऑफ द डे मीटिंग. आणि भाई झाली भाऊ मीटिंग एका परची. आणि आपण निघलो नानी पार्कमध्ये जायला. आणि भाई मला या पार्कमध्ये फिरायला खूप मजा येते. म्हणजे एक काय म्हणतात त्याला, ॲड्रेलिन रश म्हणतात ना, काही काम करण्याचा, तर तो येतो. म्हणजे इथं फिरायचं जर असेल संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी, तर मला येतो तो. आणि मग आलो मंदिरात प्रभूंचे दर्शन करायला. प्रभू म्हणले कसा होता दिवस आजचा. मी म्हणलो तुमच्या कृपेमुळे भारीच गेला. आणि भाई हे छोटं बालक किती म्हणजे मजेने आईस्क्रीम खातं, त्याला बघून मला तोंडाला पाणी आलं. आणि घरी जाताना थोडी भेंडी घेऊ म्हणलं, कारण की उद्या मी भेंडीची भाजी बनणार आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि काहीच नाही टाकणार आणि नुसता मसाला आणि हे. तर लय भारी लागते, ट्राय करा तुम्ही पण. आणि आपल्या या मिनी व्लॉग्समध्ये खूप अनाउन्समेंट होणार आहे, तर स्टे ट्यून. हसा, खेळा आणि जगा गाईज. बाय.